नमस्कार माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, माझे नाव सौ सुनीता रामभाऊ बारगजे। आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी गद्य पाठ 14वा काळे केस या पाठाचे लेखक ना. सी. फडके, जन्म 1894 आणि मृत्यू 1978। काळे केस हा पाठ आज आपण पाहणार आहोत। प्रथम या पाठाची प्रस्तावना आपण पाहूया। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण अगदी लहानपणापासून गोष्ट ऐकत आलेलो आहोत, तर कधी आपण कुणाला गोष्ट पण सांगतो किंवा इतरांनी सांगितलेली जी गोष्ट आहे ती गोष्ट आपण ऐकत असतो। पण आज मात्र मी तुम्हाला एक आगळी वेगळी अशी गोष्ट सांगणार आहे। खरं तर ती गोष्ट म्हणजे एक लघुनिबंधच आहे। लेखकाच्या मनामध्ये आलेला जो विचार आहे तो म्हणजे काळे केस। मग हा विचार लेखकांच्या मनामध्ये कसा आला? मग असा विचार मनामध्ये येण्यासाठी नेमकं त्यावेळेला काय झालं असेल की त्यामुळे त्यांच्या मनामध्ये आलेल्या या विचारांना त्यांनी काळे केस हे नाव दिलेले। आता काळे केस हे नाव ऐकल्यानंतर आपल्या पण कधी मनातही आलं नसेल की असा पण कुठे काहीतरी विषय असतो, म्हणजे त्याला सुद्धा एखाद्या निबंधाला लघु निबंधाला हे नाव दिलं जातं। एक वेगळंच असं नाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। मग अशा या काळ्या केसांचं रहस्य काय आहे ते आज आपण गद्यपाठ 14वा काळे केस या पाठामध्ये पाहणार आहोत। तर लेखकांचा परिचय आपण करून घेऊया अगोदर। या पाठाचे लेखक ना. सी. फडके, ह्यांचं पूर्ण नाव नारायण सीताराम फडके असं आहे। त्यांचा जन्म 4 ऑगस्ट 1894 साली अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी झालेला आहे। हे लेखक कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयामध्ये तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते। तंत्रावर भर देणारे लेखक म्हणून ते त्यावेळेला प्रसिद्ध होते। त्यांच्या या कथेच्या लेखनाचा आकर्षक असलेला प्रारंभ म्हणजे सुरुवात, कथेच्या मध्ये गुंतागुंत आणि नंतर त्या कथेची उकल आणि मग त्या कथेचा शेवट, असे हे या लेखकांच्या लेखनाचे काही ठराविक तंत्र आहे। ना. सी. फडके यांच्या कथा ह्या केवळ मनोरंजनच करणाऱ्या अशा ह्या त्यांच्या कथा आहेत। ते मराठी साहित्यामधील नावाजलेले लेखकही होते। अशा या लेखकांचा मृत्यू 22 ऑक्टोबर 1978 साली झालेला आहे। लेखक ना. सी. फडके हे मराठीमधील लोकप्रिय असलेले कादंबरीकार म्हणूनही प्रसिद्ध आहेत। 100हून अधिक त्यांच्या कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे अनेक कथासुद्धा त्यांनी लिहिलेल्या आहेत। काही त्यांचे ललित निबंध तर खूपच गाजलेले आहेत। आता त्या काळामध्ये ललित निबंध हा निबंधाचा एक नवीनच प्रकार त्यावेळेला लोकप्रिय होऊ लागलेला होता आणि या प्रकारातील त्यांचं लेखनाचं योगदान जे आहे ते योगदान खूपच मोठं असं आहे। म्हणजे त्यांनी कथा, कादंबऱ्या, लघुनिबंध आणि समीक्षा या प्रकारांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे विपुल असं लेखन त्यांनी केलेलं आहे। त्यांचे दौलत, जादूगार, प्रवासी, अखेरचे बंड अशा काही कादंबऱ्यांची नावं आपल्याला सांगता येतील। त्याचप्रमाणे गुजगोष्टी, धूम्रवलये हे लघु निबंध संग्रह या लेखकांचे प्रसिद्ध आहेत। त्याचप्रमाणे प्रतिभासाधन, प्रतिभाविलास ही काही समीक्षात्मक पुस्तकं सुद्धा या लेखकांनी लिहिलेली आहेत।
वेधक व्यक्तिरेखाटन, संवाद चातुर्य, रचनेच्या दृष्टीने बांधेसूदपणा, प्रसन्न लालित्यपूर्ण अशी भाषा, वाचकांशी चटकन संवाद साधण्याचं कौशल्य, ही काही लेखनाची वैशिष्ट्ये आपल्याला या लेखकांची सांगता येतील. आता लघुनिबंध किंवा गुजगोष्टी या वाङ्मय प्रकाराचे आद्य प्रवर्तक म्हणून सुद्धा या लेखकांचं नाव घेतलं जातं, या नावाने त्यांना ओळखलं जातं. तसेच रत्नागिरी या ठिकाणी 1940 साली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे सुद्धा ना.सी. फडके हे अध्यक्ष होते. 1962 साली भारत सरकारने या लेखकांना पद्मभूषण हा किताब देऊन त्यांचा गौरव केलेला आहे. आता काळे केस हा पाठ ना.सी. फडके यांचा एक गाजलेला असा लघुनिबंध आहे. आता त्या काळामध्ये ललित निबंधालाच लघुनिबंध असं म्हटलं जायचं. आता लघुनिबंध म्हणजे एखाद्या घटकाविषयी, लघुनिबंध कशाला म्हणायचं, लघु म्हणजे लहान, तर लघुनिबंध म्हणजे एखाद्या घटकाविषयी मनात आलेले जे काही विचार असतील त्या विचारांचं लेखन करणे. मग असे हे जे लघुनिबंध आहेत, या लघुनिबंधामध्ये विषयाला अजिबात महत्त्व नसतं. आता आपण हा जो पाठ पाहणार आहोत हाही एक लघुनिबंधच आहे. काळे केस हे काही पाठाचं नाव आपल्याला वाटतं का? म्हणजे ह्या लघुनिबंधामध्ये विषयाला अजिबात महत्त्व नसतं. तर असाच आज आपण हा पाठ पाहणार आहोत. म्हणजे काळे केस हाही एक लेखनाचा विषय असू शकतो का? पण लेखकांनी मात्र हा लघुनिबंध लिहिलेला आहे. म्हणजेच लघुनिबंधामध्ये विषयाला महत्त्व नसून लिहिणाऱ्याचं जे काही व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वालाच महत्त्व दिलेलं आपल्याला या पाठामधून दिसणार आहे. आता काळे केस या लघुनिबंधात स्वतःच्या अजूनही, म्हणजे लेखकांचे स्वतःचे अजूनही काळे राहिलेले जे केस आहेत त्या काळ्या केसांच्या निमित्ताने पांढरे होणारे केस काळे करण्याच्या लोकांच्या वृत्तीचा त्यांनी खुमासदार शैलीमध्ये या पाठामध्ये परिचय करून दिलेला आहे. आणि त्याचाच आधार घेत विचार करणे, या माणसाच्या ज्या काही मूलभूत प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्तीचं वैशिष्ट्य या पाठामधून या लेखकांनी दाखवून दिलेलं आहे. चला तर मग आता आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी काही या ठिकाणी मुद्दे आपल्यासमोर मांडलेले आहेत. या प्रत्येक मुद्द्यांच्या आधारे आपण या पाठाचा परिचय करून घेणार आहोत, हा पाठ अभ्यासणार आहोत. तर सर्वात प्रथम लेखकास सातत्याने विचारला जाणारा प्रश्न. काळे केस या पाठामध्ये लेखक आपल्याच म्हणजे स्वतःच्याच आयुष्यामध्ये घडलेला एक प्रसंग सांगत आहेत. लेखकांना बऱ्याचदा व्याख्यानाच्या निमित्ताने बाहेरगावी परगावी जावं लागायचं आणि अशा ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी पूर्वीचे त्यांचे जुने असलेले मित्र, मग ते लहान असताना शाळेत जाणारे त्यांचे मित्र असतील किंवा इतर ओळखीचे लोक असतील, असे जुने काही परिचयाचे अशी मित्रमंडळी लेखकांना त्या ठिकाणी भेटत असत. त्या ठिकाणी मग ते एकत्र बसून गप्पा गोष्टी त्यांच्या चालायच्या. त्यामध्ये त्या गप्पा गोष्टींमध्ये अनेक विचारांची त्यांची एकमेकांशी देवाणघेवाणसुद्धा व्हायची. अनेक गोष्टींची उजळणी, म्हणजे जुन्या ज्या आठवणी आहेत, मागच्या लहानपणीच्या आठवणी असतील किंवा पूर्वी कधी काही घडलेल्या आठवणी असतील, त्या आठवणी आठवून ते एकमेकांना सांगत असत. आणि मग जेव्हा अशा गप्पा रंगात येतात की मग त्यावेळेला मात्र अशा एका ठिकाणी गप्पा त्यांच्या रंगत आलेल्या असताना त्यातील एक गृहस्थ जो आहे तो एक गृहस्थ लेखकांकडे टक लावून पाहतो. टक लावून पाहणे म्हणजे एकाग्र पाहणे. आणि मग त्यांना त्यांच्या अजूनही लेखकांचे अजूनही काळे राहिलेले जे केस आहेत त्या केसांबद्दल तो गृहस्थ लेखकांना विचारतो की तुमचे केस अजूनही काळे कसे राहिले आहेत. पण लेखक मात्र त्या गृहस्थाच्या या प्रश्नाकडे,
त्याच्या या चौकशीकडे ते दुर्लक्ष करतात, ते विषय टाळतात आणि दुसराच विषय ते काढतात. त्याच्यानंतर जीवनातील आश्चर्याची आणि भाग्याची बाब. आता आपल्या बाबतीमध्ये सुद्धा बघा, आपण जेव्हा खूप दिवसानंतर एकमेकांना भेटतो तेव्हा जर आपल्याला कुणी असं म्हटलं की तू किती बारीक झालायस किंवा तू किती बारीक झालीस, तर आपल्याला सुद्धा असं वेगळेपण जाणवायला लागतं. असा प्रश्न कुणीतरी आपल्याला विचारलाय, त्यामुळे आपणही मनामध्ये खुश होत असतो आणि खरंच आपण बारीक झालो आहोत का याचा विचार आपण करायला लागतो, की खरंच आपल्याला दुसरं कुणीतरी बारीक झालायस किंवा बारीक झालीस असं म्हणतंय, म्हणजे नक्कीच आपण बारीक झालेलो आहोत हे आपल्याला जाणवायला लागतं आणि त्या गोष्टीचा आपण विचार त्यानंतर करायला लागतो. म्हणजे इतरांना सुद्धा त्याचं आश्चर्य वाटतं. तसंच या ठिकाणी वाढत्या वयामध्ये सुद्धा लेखकांचं वय आता वाढलेलं आहे आणि वय एवढं जास्त झालेलं असून सुद्धा लेखकांचे अजूनही हे काळे राहिलेले केस पाहून इतर लोकांना मात्र आश्चर्य वाटतंय आणि लेखकांना तो प्रश्न विचारलाय म्हणून लेखकांच्या बाबतीमध्ये मात्र ती भाग्याची गोष्ट आहे. म्हणजे माझं किती भाग्य थोर आहे, एवढं वय झाले तरी माझे केस अजून काळे आहेत आणि लोकांना मात्र त्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. म्हणजे तुमचे केस अजून काळे कसे राहिलेत हा प्रश्न विचारण्यामागील गर्भित म्हणजे मुळात असलेली लपलेला, तर ह्या प्रश्न विचारण्यामागील प्रशंसा जी आहे ती ऐकून लेखकाला एक वेगळंच त्याच्यातून समाधान मिळतं. लेखक मात्र त्यांच्या या बोलण्यावर बऱ्याचदा हसतात, म्हणजे स्मित हास्य करतात आणि मग दुसराच विषय काढतात. कारण ह्या विचारलेल्या प्रश्नावर नेमकं काय उत्तर द्यावं, की माझे अजूनही केस काळे का आहेत ह्याचं काय उत्तर द्यावं हे लेखकांनाच समजत नाही. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे भेटायला आलेल्या एका गृहस्थाची उत्सुकता. आता पहा, वाढत्या वयानुसार व्यक्तीच्या केसांचं पांढरे होणं ही एक स्वाभाविक अशी प्रक्रिया आहे. म्हणजे लेखकांचं वय वाढून सुद्धा लेखकांचे केस मात्र अजूनही काळेच आहेत. त्या काळ्या केसांचं रहस्य जाणून घेण्यासाठी तो एक गृहस्थ मात्र लेखकांच्या अगदी खनपटीलाच बसला. आता या ठिकाणी बघा, वाक्प्रचार आहे हा, खनपटीला बसणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरवणे किंवा खूप आग्रह धरणे. हा गृहस्थ मात्र लेखकांना जराही विषयांतरच करू देईना, कारण प्रत्येक वेळेला कुणी ना कुणी त्यांना हा प्रश्न विचारायचेच, त्यांच्या ह्या काळ्या केसांचं रहस्य विचारायचे. त्यावेळेला लेखक हा विषय मात्र टाळत असत. पण ह्या वेळेला मात्र हा गृहस्थ काही ऐकायलाच तयार नाही. काहीही झालं तरी तो काही लेखकांना ह्या वेळेला मात्र विषयांतर करूच देईना. म्हणून लेखकांनी त्या गृहस्थाकडे अगदी निरखून पाहिलं. निरखून पाहणे म्हणजे बारकाईने पाहणे. तेव्हा त्यांना समजलं की हा गृहस्थ काही आता आपल्याला विषय बदलू देत नाही. मग आता काहीतरी बोलणं भागच आहे. म्हणजे वाढत्या वयाबरोबर केसांवरचा पांढरा रंग हल्ली आपण पाहतोय. लहान वयामध्ये सुद्धा अनेकांचे केस पांढरे झालेले आपण पाहतो. मग ह्या केसांवरचा पांढरा रंग लपवण्यासाठी अनेक जण काय करतात, बाजारामध्ये उपलब्ध असलेली जी काही कल्प आहेत, कलप म्हणजे केसांना लावायचा जो काही रंग आहे त्याचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या कल्पाच्या साहाय्याने पांढरे केस काळे होतात आणि मग काळे झालेले हे केस जे आहेत कालांतराने हळूहळू त्याच्यावरचा जो रंग आहे तो कमी होतो आणि अनेक रंगाच्या छटा आपल्याला त्या केसांवर पाहायला मिळतात. म्हणजे केस या कल्पाच्या साहाय्याने काळे करणे आणि पुन्हा हे केस पांढरे झाल्यावर पुन्हा त्याला कलप लावावा लागतो. म्हणजे ही प्रक्रिया आपल्याला सारखी करावी लागते. मग याबाबत लेखक मात्र विनोदाने असं म्हणतात की जणू काही आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये त्यासाठी विनोदाने लेखकांनी असं म्हटलेलं आहे की जणू काही कल्पाची ही रंगपंचमी असं म्हटलेलं आहे.
कारण कलप लावल्यानंतर, केस काळे केल्यानंतर अनेक प्रकारचे आपण प्रोडक्ट्स जे आहेत ते केसांना लावल्यानंतर कालांतराने, काही काळानंतर, काही दिवसानंतर वेगवेगळ्या रंगाच्या छटा पाहायला मिळतात. म्हणून कल्पाची रंगपंचमी नित्य नेमाची होऊन बसते, असं लेखक या ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सांगत आहेत. मग कधीतरी हा वारंवार लावावा लागणारा जो कलप आहे याला सुद्धा माणूस काय करतो, कंटाळतो. कारण काय, सारखंच तेच करत बसायचं. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले की केस पांढरे दिसायला लागले, वेगळा कलर दिसायला लागला की पुन्हा काळा कलर घ्यायचा, वेगवेगळे प्रकारच्या मेंद्या लावायच्या किंवा वेगवेगळे डाय आपण त्याच्यावर वापरत असतो. तर ह्यामुळे माणूससुद्धा काय करतो, कंटाळतो आणि मग कलप लावलेल्या केसांकडे थोडेसेही दुर्लक्ष झालं की मग केसांचा पांढरेपणा दिसून येतो आणि मग ते मात्र त्याच्यातून मग आपलं वय जास्त झाल्याचं आपल्याला जाणवतं. म्हणजे ज्याप्रमाणे ही मेहनत सुटली, कलप लावणं म्हणजे रंग लावणं ही मेहनत सुटली की ज्याप्रमाणे आपल्या केसाचा रंग कमी होतो, तसंच पैलवान आपण पाहिले असतील, त्यांचं शरीरसुद्धा त्यांनी जर व्यायाम करायचं जर सोडलं तर त्यांचं शरीर, पिळदार झालेलं जे शरीर आहे ते शरीरसुद्धा कमी व्हायला लागतं. म्हणजे त्यांचं शरीरही नंतर मेहनत केल्यावर जसं अस्ताव्यस्त सुटलेलं ते व्यवस्थित त्याला बाकदार बनवतात. त्याचप्रमाणे कलप लावण्याची मेहनत आपली सुटली की पांढरे केस पुन्हा आपल्याला दिसू लागतात. म्हणजे शेवटी काय तर केस ही नैसर्गिकपणे काळं असणं हे किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला या पॅरेग्राफमधून पाहायला मिळतंय. मग त्या गृहस्थाला लेखकांनी सांगितलं की मी कोणतीही युक्ती केलेली नाही, कारण केस काळे राहिले झालं, असं लेखकांनी त्या गृहस्थाला सांगितलं. पण एवढं सांगून त्या गृहस्थाचं काही समाधानच होईना. म्हणजे या वयामध्ये सुद्धा आपोआप केस काळे राहतात का ह्याचं त्या गृहस्थाला आश्चर्य वाटलेलं होतं. म्हणून तो गृहस्थ लेखकांना सारखाच म्हणू लागला की खरंच सांगा तुम्ही काय इलाज केलेत. आता मात्र लेखकांना काहीतरी उत्तर द्यावं लागणारच होतं. मग आता काय उत्तर द्यावं हे लेखकांनी त्या गृहस्थांना दिलेले उत्तर या पॅरेग्राफमध्ये आपण पाहणार आहोत. तो गृहस्थ काळे केस असण्याचं रहस्य जाणून घेण्यासाठी लेखकांच्या मागेच लागलेला होता. म्हणून त्याला सरळ उत्तर न सांगता तो गृहस्थ कसा खुश होईल, त्याला कोणतं उत्तर दिल्यानंतर बरं वाटेल हे लेखकानं बरोबर त्यावेळेला मग जाणलेलं होतं, त्यांच्या लक्षात आलं होतं. म्हणून लेखक त्या गृहस्थाला असं म्हणतात की आपण खूप विचार केला ना की केस पांढरे होतात. हे उत्तर त्यावेळेला लेखकांना सुचलं. म्हणून लेखकांनी असं सांगितलं की आपण खूप विचार केला की आपले केस पांढरे होतात. आता लेखकांचं हे उत्तर ऐकून समोरचा बसलेला तो जो गृहस्थ होता त्या गृहस्थाला असं वाटलं की खरंच मी खूप विचारी आहे. म्हणजे खरंच मी खूप विचार करतोय आणि मी किती विचारी आहे म्हणूनच माझे केस पांढरे झाले असणार. आणि हे उत्तर ऐकून त्यालाही समाधान झालं आणि मनामध्ये त्या गृहस्थाला आनंद यासाठी झाला की मी विचारी आहे, आणि समाधान एवढ्यासाठी झालं की विचार केल्यामुळे केस पांढरे होतात. म्हणजे या ठिकाणी लेखकाने केस पांढरे होऊ न देण्याचा अप्रत्यक्षपणे सुचवलेला हा उपायच आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय. मग त्याच्यानंतर आता पुढे जाऊन असं आपल्याला जाणवतंय की लेखकाला सतावणारा प्रश्न कोणता असेल. तर आपण ते आता पाहूया. लेखकाने केस पांढरे होऊ न देण्याचा उपाय म्हणजे माणसाची विचार करण्याची वृत्ती असं सांगितलेलं आहे. मग तेव्हा तो गृहस्थ खुश झाला की आपण खरंच विचार करतो म्हणून केस पांढरे होतात. पण या उत्तरामुळे मात्र लेखक स्वतःच विचार करू लागले. त्या गृहस्थाचं समाधान लेखकाने तर केलं, पण ह्या दिलेल्या उत्तरामुळे लेखक स्वतःच विचार करू लागले की खरंच हे कारण योग्य आहे का. विचार केल्यामुळे केस पांढरे होतात हे कारण खरंच योग्य आहे का.
ह्याच्यावर आता लेखक स्वतःच विचार करू लागले. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे कोणताही लेखक जर पाहिलं तर तो विचार करणारा असाच असतो. ते विचार करतात म्हणून काहीतरी त्यांच्यामध्ये लिहिण्यासाठी शब्द निर्मिती मनामध्ये निर्माण होत असते आणि मग ते लेखणीच्या साह्याने लिहित असतात. त्यांना नाविन्यपूर्ण असलेले असे विषय विचार केल्यामुळेच सुचत जात असतात आणि त्यामुळं त्यांचं लेखन, त्या विचारांचं लेखन हे लेखक करत असतात. म्हणजे विचार केल्याने केस पांढरे होतात असं तज्ज्ञांचं सुद्धा मत आहे, हेही त्या गृहस्थाला सांगितलं आणि तो विषय तेवढ्यावरच सोडायला लावला. कोणाला? त्या गृहस्थाला. मग तो गृहस्थ लेखकांचा निरोप घेऊन निघून गेला. पण लेखक मात्र विचार करू लागले की खरंच म्हणजे विचार केल्यामुळे केस पांढरे होत असतील तर तुम्ही विचार केव्हा करता, हा प्रश्न आता त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. कारण विचार करण्याची सुद्धा काहीतरी वेळ असेल, कुठला तरी दिवस असेल, काहीतरी असेल. विचार करतो, पण विचार मग आता केव्हा करता, असा जर मला कुणी आता ह्याच्या पुढे येऊन जर प्रश्न विचारला तर मग आपण आता त्याला काय उत्तर द्यायचं, हा विचार, हे विचारचक्र लेखकांच्या मनामध्ये आता सुरू झाले होते. मग तुमची लिहायची वेळ कोणती, असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो. कधी कधी लेखकांना तुमची लिखाणाची वेळ कोणती हे बऱ्याचदा विचारलं जातं. त्याचं उत्तर सांगताही येतं. पण विचार करण्याची वेळ कोणती असं जर कुणी म्हटलं तर मग मात्र त्याचं उत्तर देणं कठीण होऊन बसणार आहे. मग त्या प्रश्नावर माझं उत्तर काय असेल, हा प्रश्न आता लेखकांना सतत सतावू लागलेला होता. मग आता ह्याच्या पुढे जाऊन लेखक असं म्हणतायत की त्यांची स्वतःची विचार करण्याची आवडती वेळ या ठिकाणी ते सांगत आहेत. कोणी जर लेखकांना तुमची विचार करण्याची वेळ कोणती असा जर प्रश्न विचारला तर मात्र मला त्याचं उत्तर द्यावंच लागणार होतं. काहीतरी उत्तर दिल्याशिवाय समोरच्या गृहस्थाचं, समोरच्या व्यक्तीचं समाधान होणार नव्हतं. म्हणून त्याचं उत्तर अगोदरच आपल्याकडं असायला पाहिजे. म्हणून आता लेखक स्वतः विचार करू लागले आणि त्याचं उत्तर शोधू लागले होते. म्हणजे हे लेखकांच्या लक्षात आलं म्हणून लेखक आता त्याचं काय उत्तर द्यावं या विचारामध्ये पडले. त्यासाठी बरेच दिवस लेखकांनी काय केलं, त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ते स्वतःचंच निरीक्षण करू लागले आणि एकदाचं त्यांना उत्तर मिळालं. उत्तरही तसं जरा चमत्कारिकच होतं. चमत्कारिक म्हणजे आश्चर्यकारक असंच त्यांचं उत्तर होतं. कारण माणूस हा विचार करणारा प्राणी आहे हे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आणि ह्या विचारांनीच माणूस घडत असतो. म्हणून लेखक असं म्हणतात की मी सदा सर्व काळ म्हणजे नेहमीच विचार करत असतो. कारण लेखन करणाऱ्या माणसांना हा विचार नेहमी करावाच लागतो आणि लेखक हा नेहमी नव्या नव्या कल्पनांच्या शोधामध्ये असतो. अर्धवट सुचलेल्या कल्पना पूर्ण करण्याचा ह्या लेखकांचा नेहमीच प्रयत्न असतो. जर रात्रीची गाढ झोपेची वेळ जर सोडली तर इतर जो काही वेळ असेल त्या सर्वच वेळांमध्ये जेवढे काही लेखक असतील ते सर्वजण नेहमी सतत विचार करतच असतात. जसं की आपली सावली जी आहे ती सावली त्यांना सोडत नाही. तसंच तो कोणत्याही उद्योगामध्ये जरी असला, म्हणजे दुसरं काहीही काम करत जरी असला, लेखक कोणतंही काम करू देत तरी त्याचं विचार करण्याचं जे चक्र असतं ते विचार करण्याचं चक्र मात्र तो सतत करत असतो. त्यामुळं लेखकांची विचार करण्याची निश्चित अशी वेळ आपल्याला सांगता येत नाही. पण याच्या पुढे लेखक असंही म्हणतात की माझी जर विचार करण्याची सर्वात आवडती वेळ जर असेल ती कोणती असेल तर ह्याचं मात्र उत्तर त्यांचं ठरलेलं आहे. आवडती वेळ म्हणजे नेमकं खरंच कोणत्या वेळेला मला एकदम पक्के विचार सुचतात ती वेळ मात्र त्यांना सांगता येईल. आपल्याला माहिती आहे की व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने प्रत्येकजण हा वेगवेगळा आहे. सकाळी उशिरा उठल्यावर गॅलरीतल्या खांबाला लावलेल्या आरशाच्या पुढे उभा राहून जेव्हा हे लेखक दाढी करतात
आणि ही दाढी करत असताना विचार करणे लेखकाला जास्त आवडते. म्हणजे सकाळी दाढी करण्याची जी वेळ आहे, ही दाढी करण्याची वेळ म्हणजे लेखकांची सर्वात आवडती विचार करण्याची वेळ आहे, असं लेखक या ठिकाणी सांगत आहे. कारण सकाळच्या वेळेला अशा या वातावरणामध्ये अनेक प्रकारचे आवाज जरी त्यांना येत असले तरीसुद्धा त्याकडे ते अजिबात लक्ष देत नाही. सकाळच्या वेळेला प्रसन्न असं वातावरण त्या ठिकाणी त्यांना मिळत असतं आणि म्हणून अशा वेळेला विचार त्यांना जास्त करून सुचतात आणि दाढी करण्याची वेळ ही त्यांची जास्त आवडती वेळ आहे. मग ते असं म्हणतात की विचार आणि कल्पना जी आहे ती ही लक्ष्मीसारखी लहरी असते. आता सकाळच्या वेळेला असणारं हे प्रसन्न वातावरण, हवेत असणारा गारवा, यामुळं कदाचित लेखकांना नवीन नवीन विचार, नवीन काही कल्पना सुचत असतील किंवा कदाचित दाढी करताना त्यांच्याजवळ कोणी नसेलही, म्हणजे एकदम शांतता त्या ठिकाणी असेल, त्यांना कोणी त्रास देणारं, डिस्टर्ब करणारं असं कोणी तिथं नसेल, त्यामुळं त्यांना मिळणारा हा जो एकांत आहे त्यामुळं सुद्धा नवीन कल्पना, विचार त्यांना सुचत असतील. कारण कल्पना ही सुद्धा लक्ष्मीसारखी लहरी आहे. लक्ष्मीची आराधना जेव्हा आपण करतो, म्हणजे कल्पनेला त्यांनी लक्ष्मीची उपमा दिलेली आहे. मग ही लक्ष्मी जी आहे, ही लक्ष्मीची आपण आराधना केली की ती रुसून दूर होते. म्हणजे पैसा वगैरे जे आहे ते आपण तिची आराधना केली की ती रुसून दूर होते. म्हणजे कष्ट करायचं आपण थांबवलं की ती आपल्याकडे येतच नाही, किंवा कितीही आपण मनामध्ये जरी तो विचार आणला तरी ती स्वतःहून आपल्याजवळ येत नाही. याच्या उलट जर आपण तिची पर्वा न करता तिच्याकडे जर आपण पाठ फिरवली की ती आपल्या मागेच लागते. म्हणजे हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की इतर वेळी लेखक काय करतात, मुद्दाम विचार करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे सकाळची दाढी करण्याची वेळ जर सोडली तर इतर वेळेला मुद्दाम विचार करण्याचा लेखक प्रयत्न करतात, पण त्यावेळेला मात्र फारसं काही त्यांना सुचत नाही. लेखनासाठी फारसं काही त्यांच्या मनामध्ये विचार येत नाहीत आणि दाढी करायच्या वेळेला विचार करण्याच्या प्रयत्नामध्ये ते नसतात. आता दाढी करायची वेळ ही विचार करण्याची वेळ असू शकते का, हाही एक मनामध्ये विचार करण्यासारखाच प्रश्न आहे. पण लेखकांना मात्र अशा या वेळेला नवीन नवीन विचार त्यांना सुचत जातात, अनेक कल्पना त्यांच्या मनामध्ये येतात. म्हणजे नेमकं दाढी करतानाच नवीन कल्पना त्यांच्या मनामध्ये उचंबळून का यावी हेही लेखकांना माहीत नाही. आणि काळे केस हा जो पाठ आहे, हा छोटासा लेखसुद्धा या लेखकांना दाढी करतानाच सुचलेला आहे आणि तो त्यांनी लेखनिकाला सांगितला आणि तो काळे केस हा जो विचार दाढी करताना त्यांना सुचलेला आहे तो पाठ त्यांनी या ठिकाणी लिहिलेला आहे. आता हा काळे केस हा जो पाठ आहे, हा पाठ पडछाया या लघुनिबंध संग्रहातील पुस्तकामध्ये हा पाठ आहे. धन्यवाद.